ऑडिबल आहे आता? चल ऑडिबल आहे का आता? मग स्टार्टपासून स्टार्ट करूया मग. हां ओके, सो लेट स्टार्ट फ्रॉम हिअर. सुरुवातीपासून सुरुवात करूया. ओके हां जी. सो एलिजिबिलिटी क्रायटेरिया ग्रॅज्युएशन आहे, प्रेफरन्स लॉ आहे. 5 वर्षाची लॉ डिग्री ज्यांची आहे त्याबद्दल पण आपण पुढे डिस्कस केलेलं आहे की 5 वर्ष माझी लॉ डिग्री 5 वर्षाची आहे, म्हणजे मागे 3 वर्ष 2 वर्ष लागतात, तर 5 वर्षाची लॉ डिग्री आहे. तर तिथे काय टाकू फॉर्ममध्ये ते पुढे डिस्कस केलेलं आहे, आपण बघूया. सो ग्रॅज्युएशन मेजरली पाहिजे. ग्रॅज्युएशन कुठल्याही स्ट्रीममध्ये चालेल, BA BSc, एक डाऊट होता YCMOU चालेल का, ओपन युनिव्हर्सिटी, इग्नू, सगळं 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 चालेल. ओके मग त्यानंतर टायपिंग इंग्लिश लागते फक्त, मराठी लागत नाही. 40ची स्पीड लागते, 40 किंवा 40च्या वर असं त्यांनी लिहिलेलं आहे. ज्याची MSCE मधून टायपिंग झालेली आहे, MSCE मधून ज्याची टायपिंग झालेली आहे त्यांना MSCITचं सर्टिफिकेटची गरज नाही. CCC वगैरे वगैरे सर्टिफिकेटवाले मला म्हणतात की कम्प्युटर प्रोफिशियन्सीसाठी ते चालेल का. सो जर तुमचं MSCIT ह्याच्यातून टायपिंग MSCE मधून झालेली आहे तर तुम्हाला जर गरज नाही सर्टिफिकेटची, राईट. मग नेक्स्ट आहे सर्टिफिकेट मस्ट बी रिसिव्ड बिफोर 8 डिसेंबर. 8 डिसेंबर आहे हे. तर 8 डिसेंबर का, तुम्हाला तुमची ज्यावेळेस टायपिंगची एक्झाम होते, टायपिंगच्या एक्झामच्या एक्झॅक्ट नंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळतं ज्यावर लिहिलेलं असतं तुम्ही पास झालेले आहात, तुमचे मार्क्स हे आहेत आणि वगैरे वगैरे, ते सर्टिफिकेट. आणि तुमचं फायनल सर्टिफिकेट तुम्हाला काही दिवसांच्या नंतर मिळतं. तर तुम्हाला हे फायनलवालं चालेल, हे चालणार नाही. ओके, कळतंय तुम्हाला? एक्झॅक्ट टायपिंग नंतर झालेलं सर्टिफिकेट जे मिळतं, पास झालेलं आहात म्हणून तुम्ही, ते सर्टिफिकेट चालणार नाही तुम्हाला याच्यात. ओके, दॅन तुम्हाला टायपिंगच्या नंतर, म्हणजे त्या टायपिंगच्या नंतर जे फायनल सर्टिफिकेट ते लागेल का, कारण की कुणी कंडक्ट केली आहे, कशी कंडक्ट केली आहे, हे सगळं त्या सर्टिफिकेटवरती मेन्शन्ड असेल. ओके, काहीही डाऊट आहेत ना तुमचे? काय काय डाऊट्स आहेत हे सगळं परत बोलतोय. लिपिक जॉबला जास्त वर्कलोड असते, खरे आहे का? पानसट डाऊट नाही, हे पानसटपणा नाही, ते टेलिग्राम चॅटसाठी ठेवा प्लीज, ठीक आहे. सो माझ्याकडे इथे बोलायचं आहे तुम्हाला तर महत्त्वाचं, ॲडमिशन घ्यायचं आहे, पास व्हायचं असलं तरच घ्यायचं, अदरवाईज मला गरज नाही स्टुडंट्सची, प्लीज. ओके, जर ज्याला पास व्हायची इच्छा आहे खरंच, ज्याला गप्पा करायची इच्छा त्यांनी येऊ नका, पास करणं व्हायचं आहे त्यांनीच या, ठीक आहे. ह्या गप्पा मारू नका चॅट सेक्शनमध्ये प्लीज. पुढे बोलूया. आणि तुमचे जे काही डाऊट्स आहेत ना ते लास्टसाठी ठेवा, मी जे काढले त्या अगोदर ते बघून घेऊया प्लीज प्लीज. थोडं थांबा. ओके, सो सर्टिफिकेट मस्ट बी रिसीव्ह बिफोर 8 डिसेंबर. कुठलंही सर्टिफिकेट, टायपिंग असो, MSCIT असो, ग्रॅज्युएशन असो. काही स्टुडंटचा डाऊट होता की सर मी लास्ट इयरला 6 महिने बाकी आहेत, लास्ट इयरची 1 सेमेस्टर बाकी आहे, किंवा सेमेस्टरची एक्झाम झाली, रिझल्ट नाही, फॉर्म भरू नका. 8 डिसेंबरच्या अगोदर, म्हणजे कालच्या अगोदर तुमच्याकडे रिक्वायर्ड जे एलिजिबिलिटी डॉक्युमेंट्स आहेत, ऑल डॉक्युमेंट्स आर नेसेसरी. ओके, नेक्स्ट, नॉट हॅव मोर दॅन 2 लिव्हिंग चिल्ड्रन. 2 लेकरांपेक्षा जास्त लेकरं तुम्हाला नको आहे. 2च लेकरं असायला पाहिजे, त्यापेक्षा जास्त तुम्हाला असेल तर तुम्ही इनएलिजिबल आहे. 2005चा एक नियम आहे, त्याच्या अगोदर जर तुम्हाला 3 लेकरं असतील तर चालेल, त्यानंतर नको. मग चाइल्ड कॉलममध्ये मग काय टाकायचं सर? चाइल्ड कॉलममध्ये एकही लेकरू नसेल तर 0 टाकावं लागेल. मग नेक्स्ट आहे NOC फॉर गव्हर्नमेंट अँड कोर्ट एम्प्लॉईज. जे काही कोर्ट एम्प्लॉईज आहेत, गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत, त्यांना एक त्यांच्या ऑफिसमधून NOC घ्यावं लागेल. प्रायव्हेट आहे तर चालेल, लागेल का सर? तर नाही. नेक्स्ट, कम्प्युटराइज स्क्रुटिनी. हा व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. सर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आधी होणार आहे का नंतर होणार आहे का, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे, तुम्ही जर तुमच्या डॉक्युमेंटवरती चुकीची तारीख टाकली आहे, ओके, कम्प्युटराइज सिस्टमला माहिती नाही की तुमच्या हातातल्या डॉक्युमेंटवरती काय आहे आणि फॉर्ममधल्या डॉक्युमेंटवरती काय आहे. नीट ऐका मी काय बोलतोय, ठीक आहे. सो तुमची 30 डिसेंबरला झाली आहे आणि तुम्ही तिथे 31 डिसेंबर टाकलं आहे, ओके. सो फॉर्म चुकला, रिजेक्ट व्हाल का? आता नेक्स्ट क्वालिफिकेशनमध्ये नेक्स्ट जे येईल तुमचं शॉर्टलिस्ट, त्याच्यामध्ये रिजेक्ट व्हाल का? तर नाही. पण तुमचं नाव इकडे वेगळं टाकताय, खाली वेगळं टाकताय, फॉर्ममध्ये जर चुका असतील तर तुम्ही रिजेक्ट व्हाल. मागच्या वर्षीपर्यंत बऱ्याच स्टुडंट, आता एक स्टुडंटचा वेगळ्या भाषेतच एक मेसेज होता की सर शॉर्टलिस्ट होणं म्हणजे मटका आहे. मटका नाही आहे, ह्यावेळेस ते अपॉर्च्युनिटी देणार आहे सगळ्यांना करायला. ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनवाले असले जास्त तर ते ग्रॅज्युएशनवाल्यांना काढून टाकायचे अगोदर. असं होणार नाही. तुमचा फॉर्म प्रॉपरली फिल असला तुम्ही शॉर्टलिस्ट होणार म्हणजे होणारच, ठीक आहे.
च म्हणतोय बरं का मी इथे, होणारच आहे तुम्ही, फॉर्म चुकीचा नको असावा बस. मग काय कम्प्युटराइज स्क्रुटिनी, तर याबद्दल मी हेच सांगणार होतो की कम्प्युटराइज स्क्रुटिनी होणार आहे, तर व्यवस्थित फॉर्म फिल करा, बाकी चुका करू नका. चुका असतील तर चुका दोन प्रकारच्या असतात, एक असते चूक, एक असते पाप. ठीक आहे, पाप करू नका तिथे जाऊन की बाबा माझ्याकडे सर्टिफिकेटच नाही, मी सर्टिफिकेट आहे म्हणून सांगतो, तोपर्यंत काहीतरी करून घेऊ आणि मग तुम्ही सगळे एक्झामचा अभ्यास वगैरे करताय, ऐन वेळेवरती तुमचं सर्टिफिकेट ॲक्सेप्टच होत नाही आहे. चूक म्हणजे काय की तुमची तारीखमध्ये तफावत झाली आहे, तारखेमध्ये तफावत झाली, इकडून तिकडे थोडीशी 1-2 दिवसाची, जास्त दिवसाची जरी झाली तर समजा तारखेमध्ये झाली आहे, नावामध्ये काहीतरी लिहिताना काहीतरी चूक झाली आहे तुमची, तर असं काही चुका असतील तर त्या ऐन वेळेवरती ज्या इंटरव्ह्यूच्या अगोदर तुमचं जे DV होतं त्यामध्ये सॉल्व्ह होतात. एक्सपिरियन्सनी सांगतोय, ह्या वर्षी आपण जी एक्झाम आता या अगोदर झाली त्यासाठी आपण 50 ॲडमिशन घेतले होते. ठीक आहे, 50, फक्त 50च्यावर मी ॲडमिशन घेत नसतो कधीच, म्हणजे जागा कमी असल्या तर 50 ॲडमिशन घेतले होते. नंतर 10 खूप जास्त हे करून रडरड करून ते आले होते म्हणून त्यांचे 10 ॲडमिशन घेतले होते. तर 60पैकी समजा 50पैकी म्हणतो मी त्याला, बट 35 स्टुडंट्स आपले इंटरव्ह्यूला आहेत. तर ह्या आत्ता जी DV झाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इंटरव्ह्यूच्या अगोदरचा त्यासाठी गेलेले होते, तर त्यांचा अनुभव, त्या अगोदर आपली जी बॅच झाली होती त्याचा अनुभव, त्यातून तुम्हाला सांगतोय. त्या अगोदर जी झाली होती त्यातून तो अनुभव असा होता की तिथे थोडं जरी चुकलं तरी काढून टाकायचे. हा अनुभव, याच्यानंतर JTIमध्ये पण स्टुडंट्सला सर्टिफिकेट नसल्यावरही त्यांना सांगितलं की तुम्ही सर्टिफिकेट आम्हाला 6 महिन्यानंतर आणून द्या. ठीक आहे, सो एवढी लिनियन्सी होणार नाही, बट छोट्या मोठ्या मिस्टेक्स असेल तर लिनियन्सी होईल, चालेल थोड्या मोठ चुका, बट प्लीज चुका करू नका. मागच्या वर्षी जर मला 1000 फोन कॉल्स आले असतील ॲडमिशनसाठी, तर 200च फोन कॉल असे होते की जे फॉर्ममध्ये चुका नाही आहे असे होते, बाकी 800 प्रत्येकाकडे एक होतं की सर फॉर्म चुकला. फॉर्म भरूच नका. 5 तारखेला तुमच्या ज्या तारखेला फॉर्म ओपन होणार आहे 15 तारखेला, त्या तारखेला भरू नका, 20 तारखेपर्यंत भरूच नका. ठीक आहे, बट सगळं क्लिअर करूनच भरा. आणि ह्या व्हिडिओनंतर काही डाऊट राहणार नाही मेजरली. असतील डाऊट तर मला टेलिग्रामवर पाठवा, मी अजून एक लेक्चर घेईल. लेट मी कंटिन्यू विथ दिस. सो 15 डिसेंबरला फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे, 5 जानेवारीला फॉर्म भरणे थांबणार आहे. ओके, हे 11 वाजता होणार आहे सकाळी, आणि हे संध्याकाळी आय थिंक 5 वगैरे असं काहीतरी आहे. तर लक्षात ठेवा, 5 जानेवारीला रात्री भरू नका, 4 जानेवारीलाही फॉर्म भरू नका. बऱ्याच स्टुडंटसोबत असं झालेलं आहे, त्यांनी लास्ट दिवशी किंवा 4 तारखेला, म्हणजे ह्या हिशोबाने 4 तारखेला आदल्या दिवशी फॉर्म भरला आणि बँककडे फीस जमा नाही झाली, आणि बँकने त्यांना 15 दिवसानंतर रिफंड करून टाकली. ठीक आहे, सो त्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला इकडे, तर तेही हायकोर्ट एक्सेप्ट करत नाही. सो प्रयत्न करा की हे 5 जानेवारी आहे, 1 जानेवारीच्या अगोदरच फॉर्म भरून टाका. मग त्यानंतर काय, फॉर्म फिल ॲट ओनली 1 एस्टॅब्लिशमेंट. हो, तुम्ही 3 एस्टॅब्लिशमेंट्सचा फॉर्म आलेला आहे, नागपूर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर. तुम्हाला भरायचा आहे फॉर्म, तर ह्या तिघांपैकी कुठल्याही एकाचा भरा. ओके, येतात का अजून मेसेज? हां, अच्छा, हां, बेटर म्हणजे मला वाचत बसायला गरज नाही पडणार. बरं, मग काय बोलत होतो मी? हां सर, 3 एस्टॅब्लिशमेंट आहेत बॉम्बे हायकोर्टच्या, तिघांपैकी कुठल्याही एकामध्येच फॉर्म भरा. जर तुम्ही एकापेक्षा 2 अधिकमध्ये फॉर्म भरला, तर समजा तुम्ही पहिले छत्रपती संभाजीनगरचा भरला, कुणीतरी टेलिग्रामवरती गप्पा मारून तुम्हाला सांगितलं की मुंबईचा जास्त जागा आहे, भरायला पाहिजे, मग त्यांनी मुंबईचा भरला, मग कुणीतरी परत सांगितलं त्यांना नागपूरचा चांगला आहे, नागपूरचा भरला, तर तुमचे अगोदरचे 2 फॉर्म रिजेक्ट होईल, तिसरा ग्राह्य धरला जाईल. 2 फॉर्म भरले, पहिला रिजेक्ट होईल, दुसरा ग्राह्य धरला जाईल. ओके, हे एक लक्षात ठेवा. मग त्यानंतर पुढे, सर मी कोणता भरू, हा एक जो डाऊट आहे, हा जनरल डाऊट आहे, म्हणजे हा काही फॉर्म फिलचा डाऊट नाही आहे. मी छत्रपती संभाजीनगरचा भरू की मी मुंबईचा भरू की मी नागपूरचा भरू. सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगतो तुम्हाला, बॉम्बे हायकोर्टने क्लिअर कट लिहून दिलेलं आहे, 5 वर्षांपर्यंत बदली होणार नाही. काय होतं आहे माहिती आहे का, भारतामध्ये तुम्हाला काम करावं खूप वाटतं, जॉब लागल्यानंतर काम कोणाला करायचं नसतं. मे बी इट हॅपन्स इन प्रायव्हेट, शेतात वगैरे सगळीकडे. अगोदर खूप वाटतं की करावं, जे तुम्ही बघत असाल की मुलं असतात ते 8वी 9वी 10वीचे मुलं, ते शेतात जायला खूप पळतात, म्हणजे शेतातले कामं खूप चांगले करतात खेड्यात, पण मोठे झाल्यावर म्हणतात अरे यार शेती काही चांगली नाही आहे. ठीक आहे, सेम गोज विथ प्रायव्हेट अँड गव्हर्नमेंट सेक्टर ऑल्सो. सो जॉब अवघड आहे, थोडासा एफर्ट्स आहेत ह्या जॉबमध्ये. काही डिपार्ट्समेंट आहेत जे जवळजवळ जेवढ्या डिपार्ट्समेंट आहेत, फॉर एक्झाम्पल सॅलरीवाला डिपार्टमेंट आहे, ते फक्त जजेस वगैरेंची सॅलरी वगैरे करतात. त्यानंतर बिलिंग डिपार्टमेंट आहे, अजून असे बरेच डिपार्टमेंट आहेत हायकोर्टमध्ये, तर तिथे क्लर्क्स लागतात तुम्ही.
तर काय डिपार्टमेंट डिफिकल्ट आहे, काय डिपार्टमेंट सोपे आहे. तुम्ही अभ्यासात डोक्याने हुशार असाल तिथे पण जाऊन तर चांगले डिपार्टमेंट्स मिळतील तुम्हाला. पण मुंबई चूज तर तेव्हाच करा जर तुम्ही मुंबईमध्ये हे 5 वर्ष प्लस अजून 5 वर्ष राहायला रेडी आहे. अदरवाईज मुंबई करू नका. मुंबईचे खूप 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 प्रॉब्लेम्स आहेत. मी तुम्हाला जॉबच्या नंतरचे सांगतोय बरं का. जॉब लागायच्या अगोदर मी तुम्हाला हे जे उदाहरणं दिले ना शेतातलं वगैरे जॉबचं, हे त्यासाठी महत्त्वाचे होते. जॉब लागायच्या अगोदर असं वाटतं कुठेही लागो, मी चालला जाईल. नाही. मुंबईमध्ये तुम्ही जर एकदा जॉबला गेलात, तुम्हाला बॉम्बे हायकोर्टची स्पेशालिटी ही आहे की सुट्ट्या जास्त मिळतात. ओके, मेजरली मुलं सुट्ट्यांमुळे तिथे जातात. तर तुम्ही तिथे गेलात, तिथून तुम्हाला घरी जाण्यासाठी जे तिकीट आहे ते तिकीट लवकर मिळत नाही. ओके, मिळतच नाही. अर्जंट काम आहे, नाही मिळणार, तुम्हाला बसने यावं लागेल. मे बी दुसरं कम्युटेशन, आणि तेही खूप डिफिकल्ट आहे. तिथल्या तिथे फ्लॅट्स घ्याल, अतिशय जास्त महाग आहे, रेंटनी पण, आणि विकत तर खूप जास्त. कम्युटेशन जे येणं जाणं तिथे खूप जास्त हार्ड आहे, तर ते होणार नाही. जो तशा एन्व्हायरमेंटमध्ये जगलेला आहे ऑलरेडी, त्याच लोकांनी मुंबईमध्ये फॉर्म भरावा. जास्त जागा पाहून भरू नका. 90% लोक जेवढे ह्या व्हिडिओचे व्ह्यूज येणार आहेत त्या व्हिडिओपेक्षाही 10 पट जास्त लोक मुंबई टाकणार आहे. ठीक आहे, 100%. का? कारण की मुंबईला जागा जास्त आहे. पोलीस भरती, त्यानंतर MPSC तर घेत नाही तशा जागा एक ठिकाणी करून, पण पोलीस भरती असेल, सरळ सेवा असेल की यार इथे जागा जास्त आहे मी इथला फॉर्म टाकतो, इथे जागा जास्त आहे मी इथला फॉर्म टाकतो, हे जे स्टुडंट्स आहेत ना त्या हर्ड मेंटॅलिटीचे आहे. ते नंतर जॉब सोडून देतात, दुसरा जॉब शोधत असतात. ठीक आहे, सो प्लीज मुंबई टाकू नका जर तुम्हाला मुंबई सहन होत नसेल तर. मुंबईचे बरेच असे इश्यूज आहेत. जे कोणी तुमचं ओळखीचं काम करत असेल तिथे त्याला भेटा, त्याला विचारा, तो तुम्हाला अजून डीपमध्ये अजून जास्त इश्यूज सांगेल. माझं इन्क्लिनेशन कुठे आहेत? माझं इन्क्लिनेशन नागपूर आहे. ओके, माझं इन्क्लिनेशन छत्रपती संभाजीनगर आहे. 1 नंबरवर जर विचाराल तर नागपूर आहे. नागपूरमध्ये चांगले सिलेक्शन्स होतील. ओके, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. 5 वर्ष बदली होणार नाही. हे का लिहून दिलं मी? कारण की या अगोदर 2 वर्ष होतं. ठीक आहे, झालं. मग त्यानंतर काय? फिल 2 फॉर्म्स. हां, हे तुम्हाला मी सांगितलं. बरं, नेक्स्ट आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन सिक्वेन्स. इथून नवीन छान सुरू झालेला आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशनची सिक्वेन्स जी तुम्हाला फॉर्ममध्ये भरायची, डब्बे दिलेले आहे, त्यामध्ये अगोदर SSC टाका, मग HSC टाका, ग्रॅज्युएशन टाका, पोस्ट ग्रॅज्युएशन टाका. एकाही मुलाने, एक जरी मुलाने चुकी केली, हे खालीवर टाकलं, त्या मुलाने कोणालाही फोन करू नये, त्या मुलाने कोणालाच सांगायचं नाही की बाबा माझ्याकडनं अशी चुकी झाली. ठीक आहे, कारण की याचा अर्थ म्हणजे आपण मूर्ख आहोत. ठीक आहे, जर तुम्ही हे फ्लिप केलं तर चुकून नसता होत अशा गोष्टी. क्लर्क बनायचं आहे, बॉम्बे हायकोर्टमध्ये बनायचं आहे, गोष्टी इकडच्या तिकडं खूप लवकर होतात. खूप डेंजरस कामं करू शकता तुम्ही, त्यामुळे तुम्ही सांगूही नका. आणि परीक्षेच्या दिवशी कुठेतरी गायब राहा, लोकांना वाटलं पाहिजे तुम्ही दिली. ॲटलिस्ट फेल झालो हे कळालं तर चालेल, पण अशी चूक केली असं कळायला नको. ठीक आहे, नेक्स्ट ग्रॅज्युएशन मार्क्स. सगळ्यात इम्पॉर्टंट, मागच्या वर्षी सगळ्यात जास्त चुका ह्याच्यात झालेल्या आहे. ह्या वर्षी थोडेफार चेंजेस आहे. मागच्या वर्षी फक्त त्यांनी लास्ट सेमेस्टरचे मार्क्स विचारले होते. ह्या वर्षी काही मायनर चेंजेस आहेत, ते बघून घ्या. इफ युअर युनिव्हर्सिटी, अच्छा मी एकदा आधी तुम्हाला मराठीत सांगून देतो मग समजवतो त्याला. तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये शेवटचं वर्ष 3rd इयर किंवा MA तुमचं 2nd इयर, ओके, त्याचं लास्ट सेमेस्टर युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएशनमध्ये 6th सेमेस्टर किंवा इंजिनिअरिंगमध्ये 8th सेमेस्टर, MA किंवा MA किंवा MBA असेल त्यातलं 4th सेमेस्टर. ठीक आहे, काय बोलतोय मी, कळतंय का? ग्रॅज्युएशन 3rd इयर लास्ट सेमेस्टर, इंजिनिअरिंग 4th इयर लास्ट सेमेस्टर, ह्याच्याबद्दल बोलतोय मी. तर त्या लास्ट सेमेस्टरचं जे सर्टिफिकेट येतं तुम्हाला, ते फायनल सर्टिफिकेट असतं. पूर्ण वर्षांचं फायनल सर्टिफिकेट ते असतं. नीट ऐका, परत मी हे सांगणार नाही. त्या फायनल सर्टिफिकेटमध्ये ज्या ज्या वर्षांचे मार्क्सची बेरीज दिलेली आहे ती तिथे टाकायची. ओके, जर तुमच्या इथे फायनल सर्टिफिकेटमध्ये फक्त 6th सेमेस्टरची डिटेल दिलेली असेल, 6th सेमेस्टरच्या सर्टिफिकेटमध्ये 6th सेमेस्टरची डिटेल दिली असेल, तेच मार्क्स प्लस सगळे सब्जेक्ट्स ॲडिशन करून आणि सगळे सब्जेक्टचे जितके मार्क्स तुम्हाला मिळाले ते ॲडिशन करायचे आणि ते तिथे टाकायचे. ओके, हे कळालं. आता काही असतात जिथे लास्ट 2 वर्षाचे मार्क्स दिलेले असतात, लास्ट इयरच्या, लास्ट सेमच्या
सर्टिफिकेटमध्ये लास्ट 2 वर्षाचे. YCMOU शेवटच्या 2 वर्षांचे देतात, 3 वर्षाचे देत नाही. ज्यांनी ज्युनियर ट्रान्सलेटरचा फॉर्म भरला आहे आणि ज्यांनी मुंबई हायकोर्टचा फॉर्म भरायचा आहे त्यामध्ये फरक सांगतोय मेजरली. ज्युनियर ट्रान्सलेटरचा भरला आहे, 1, 2, 3 तीनही वर्षाचे एकत्र करतात ते आणि मग टाकतात. मुंबई हायकोर्टचा मागच्या वर्षी म्हणजे मागची परीक्षा फक्त 3रं वर्ष, फक्त लास्ट सेम तेवढे मार्क्स टाकायचे होते. ह्या वर्षी फक्त लास्ट सेमेस्टरच्या ज्या मार्कशीट आहे त्या मार्कशीटवर जेवढे वर्ष आहे तेवढ्या वर्षाचे टाकायचे. 6 वर्षांचे पूर्ण 6चे टाका, फक्त 6 सेमिस्टरचे फक्त 6 सेमिस्टरचे टाका. आता काही आहेत ऑब्व्हियसली असणारच, ते 6 सेमिस्टरचे पण मार्क्स देतात आणि पूर्ण 6चे खाली एक कॉलम देतात पूर्ण 6चं टाकून. तर प्लीज पूर्ण 6चे पूर्ण टोटल करा. का? आन्सर आहे का. प्रश्न आहे का. कारण की तुम्ही फायनल इयरचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे घेऊन जाणार आहे. ते कशासोबत क्रॉस चेक करणार? तुम्ही जो फॉर्म भरलाय तो आहे त्यांच्याकडे आणि तुमचं फायनल इयरचं सर्टिफिकेट आहे. आता तुम्ही फायनल इयरच्या सर्टिफिकेटवरती तुमच्या फर्स्ट 2 इयरचे, फॉर इन्स्टन्स फायनल इयरच्या सर्टिफिकेटवरती फर्स्ट 2 इयरचे तुमचे मार्क्सच नाही आहेत, है ना, मार्क्सच नाही, आणि तुम्ही त्याच्यावर ते पण ॲडिशन करून दिलेत ह्या फॉर्मवरती. तर मग त्याच्यासाठी हा कागद जो तुम्ही घेऊन जाता तो काही कामाचा आहे का? नाही. त्यांना कामही कमी करायचं आहे, त्यांना एकच सर्टिफिकेट बघायचं आहे, त्या सर्टिफिकेटवर जे आहे ते टाकायचं आहे, बस एवढंच. ओके, आय होप हे कळालं असावं तुम्हाला. मग मी हा पेज समजवतो तुम्हाला, हा पेज मी समजावून सांगतो आता तुम्हाला, आणि हा पेज समजवल्याच्या नंतर तुम्हाला जे काही डाऊट्स आहेत फक्त ह्या गोष्टी रिलेटेड ते विचारायचे तुम्ही मला. काय? इफ युअर युनिव्हर्सिटी इश्यूज फायनल मार्क्स बेस्ड ओनली ऑन द लास्ट इयर, जर युनिव्हर्सिटीनी फायनल मार्क्स फक्त लास्ट इयरचे दिलेत, एंटर ओनली फायनल इयर्स मार्क्स. जे मी समजावून सांगितलं तेच मी वाचतो आहे, हे एक्झॅक्टली ॲज इट इज सिलेबसमध्ये किंवा नोटिफिकेशनमध्ये दिलेलं नाही, मी सोप्या भाषेत फक्त लिहून दिलं तुम्हाला इथे. इफ युअर युनिव्हर्सिटी गिव्स फायनल रिझल्ट बेस्ड ऑन लास्ट 2 years ऑफ मार्क्स, YCMOUचं एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला, ॲड लास्ट 2 years मार्क्स टुगेदर अँड एंटर दॅट. नेक्स्ट, इफ युअर युनिव्हर्सिटी कॅल्क्युलेट्स मार्क्स फ्रॉम all 3 years and all 3 years marks together should be entered there. माझी युनिव्हर्सिटी, माझी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी आहे, एक इग्नू युनिव्हर्सिटी आणि एक दिल्ली युनिव्हर्सिटी आहे, ठीक आहे. तर ह्या तिन्ही पण ठिकाणी वेगवेगळं आहे. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये 3 वर्षाचे देतात, इग्नूमध्ये फक्त लास्ट इयरचे देतात, ठीक आहे. DUमध्ये 3 वर्षांचे देतात, CGPA बरं का, DUमध्ये CGPA 3 वर्षांचं देतात. ओके, सो तिन्हीकडे तिन्ही पण माझ्याकडे आहेत. तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की ज्या वर्षाचं दिलं आहे लास्ट इयरच्या सर्टिफिकेटमध्ये ते टाकायचं आहे. आता माझ्यासारखी कोणाची केस असू शकते ज्याच्याकडे डबल ग्रॅज्युएशन आहे, ट्रिपल ग्रॅज्युएशन आहे, ओके, PhD असू शकते. सो PhDच्या संदर्भात शेवटच्या ह्याचं तुम्हाला तेच टाकायचं आहे, ग्रॅज्युएशनच्या संदर्भात शेवटचं तेच टाकायचं आहे. सो जे लास्ट इयरच्या याला आहे तेच टाकायचं आहे. आता फक्त ग्रॅज्युएशनबद्दल डाऊट्सवाल्यांचे मेसेज आले पाहिजे, त्या व्यतिरिक्त मी वाचणार नाही. या अगोदर ग्रॅज्युएशनवाल्यांचे काय आहे मेसेज आले मी तेवढे वाचतोय, ठीक आहे. सो ग्रॅज्युएशन मार्क्स कसे टाकायचे सांगितलं मी. जागा राखीव इंटरव्ह्यू, हो एकाच वेळी क्लर्क आणि पिऊन भरता येईल, ते लास्टला बघूया आपण हे सगळ्या गोष्टी. हां ठीक आहे, बघू नेक्स्ट काय. आता इथे काय डाऊट्स आले आहेत का बघतो मी. सर MSc IT नसेल तर प्लीज एक मिनटं थांबा, मी हे सगळे डाऊट्स क्लिअर करतो, लास्टला विचारतो. मला या रिलेटेड काही ग्रॅज्युएशनच्या मार्क्स रिलेटेड कोणाला काही आहे का विचारा, एकाचाही कॉल आला नाही पाहिजे नंतर. सर एक्झाम अरे यार प्लीज ह्याच्या रिलेटेड विचार. एक्झाम ऑनलाईन ऑफलाईन सगळं सांगणार आहे मी, सगळं सांगणार आहे आज, मी सगळं कव्हर करणार आहे, तुमचा कॉलच नाही यायला पाहिजे मला, असं मला एक्सपेक्टेड आहे एक्झाम फॉर्म रिलेटेड. हां, YCMOUचे लास्ट इयरचे मार्क्स दिलेत तर लास्ट इयरचे मार्क्स टाका. कोणी बघ YCMOUचे लास्ट इयरचे मार्क्स दिलेत तर लास्ट इयरचेच टाका, ठीक आहे. ओके, MSc IT माझ्याकडे नाही, CCC सांगितलं ऑलरेडी सांगितलं. YCMOU बद्दल सांगा, YCMOU जे लास्ट 2 इयरचे असेल तुमच्या लास्ट इयरला तर लास्ट 2 इयरचे टाका, ठीक आहे, जे सर्टिफिकेट आहे ते टाका.
सर शॉर्टलिस्ट, दॅट्स इट. ओके, शॉर्टलिस्ट होणार आहे का विचारताय. शॉर्टलिस्टचं मी सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला, जर फॉर्ममध्ये चुकी असेल तरच तुम्ही कट व्हाल. ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचे मार्क्स इतके कमी आहे, 35% सर मला काठावर आहे, ते कटणार नाही जे अगोदर कटत होते शॉर्टलिस्टिंगमध्ये. क्लिअर. हां, 5 इयर्स LLB. आता ज्यांनी 5 वर्षाची LLB केलेली आहे, ज्यांची LLB झालेली आहे आणि 5 वर्ष झालेत त्यांच्यासाठी सांगतोय, तुम्हाला ग्रॅज्युएशनच्या कॉलममध्ये पण ग्रॅज्युएशन टाकायचं आहे आणि सेकंड कॉलममध्ये पण ग्रॅज्युएशनच टाकायचं आहे. पहिल्या कॉलममध्ये स्ट्रीमवाला जो कॉलम आहे त्यात तुम्हाला LLB लिहून 3 इयर्स लिहायचं आहे, दुसऱ्या कॉलममध्ये पण LLB लिहून 5 इयर्स लिहायचे आहे. मार्क्स कसे टाकायचे, LLBच्या थर्ड इयरच्या सेमिस्टरचं, जर थर्ड इयरचं लास्ट सेमिस्टर होतं तुमचं, त्या सेमिस्टरचे तुम्हाला इथे मार्क्स टाकायचे आहेत. ठीक आहे. LLBच्या 5th इयरमध्ये लास्ट सेमिस्टर जे आहेत त्याचे मार्क्स तुम्हाला इथे टाकायचे. क्लिअर. इफ दिस इज नॉट क्लिअर डू लेट मी नो इन चॅट सेक्शन. मला चॅटमध्ये सांगा, मी तुम्हाला क्लिअर करतो. हे बघा, एकतर हे चॅट हा मेसेज कोणी केला आहे, प्लीज डोंट गेट ऑफेंडेड. योगेश, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही तुमचा मेसेजमध्ये काही अर्थ आहे का? त्यांनी काय लिहिलं आहे माहिती आहे का, माझं ग्रॅज्युएशन झालं सर, लास्ट इयरमध्ये मला जी मार्कशीट दिली तिच्यामध्ये माझ्या पहिल्या 2 वर्षांचे मार्क्स आहेत, लास्ट इयरचे मार्क्सच नाही आहे. अरे बाबा, मी याचा अर्थ ती पहिल्या 2 वर्षाची मार्कशीट म्हणजे काय, मी जी परीक्षा दिली त्या मार्क्सची शीट. आता जर ती परीक्षा दिली आहे थर्ड इयरची, तिचेच मार्क्स नाही आहे त्याच्यात, असं कसं होऊ शकतं? डेलिबरेटली डाऊट्स क्रिएट करताय तुम्ही. डाऊट्स असेल तर डाऊट सांगा. क्लिअर. नेक्स्ट. हां, ग्रेड आणि CGPA SGPA ज्यांचं आहे त्यांच्यासाठी हे आहे. ठीक आहे. सगळे डाऊट्स ऑलमोस्ट सगळे मी कव्हर केलेत. मला नाही वाटत की लास्टला पण काही राहील तुमचं. हा बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्टेन करायची आहे मार्कशीट युनिव्हर्सिटीमधून किंवा कॉलेजमधून. लास्ट इयर मार्कशीट रूल सेम हिअर. हां, हे पण सांगून देतो. प्लस हे पण वाचून घ्या तुम्ही, एकदा वाचून घ्या, मी समजावून सांगतो. हां, जर तुम्ही CGPA SGPA जे तुम्हाला मार्क्स मिळतात त्याचे असेल तर काय करायचं, युनिव्हर्सिटी किंवा कॉलेज प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे, तिथे जायचं, त्यांना कन्व्हर्जन सर्टिफिकेट मागायचं. सर मार्क्स मला कोणत्या कोणत्या वर्षाचे लागेल? ऑल इयर्स, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फर्स्ट सेम, सेकंड सेम, थर्ड सेम, फोर्थ सेम, फिफ्थ सेम, सिक्स सेम, 7th सेम, 8th सेम, जितके सेमेस्टर असेल तितक्यांचे तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट्स लागतील. ओके. आत्तासाठी म्हणजे आत्ता फॉर्म भरण्यासाठी लास्ट इयरचं काढा. ओके, आत्ता फॉर्म भरण्यासाठी लास्ट इयरचं, लास्ट सेमिस्टरचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट काढा आणि त्यावरती जे मार्क्स आहेत ते टाका. क्लिअर. CGPA SGPA बद्दल कोणाचा डाऊट आहे का? क्युरियस सँडी, सर माझे CGPA आणि कन्व्हर्टेड मार्क्स वेगळे येतात. बेटा, कन्वर्ट करू नका स्वतःहून. हे यूट्यूब व्हिडिओ बघून ते मॅथ्स करतात ना, तसं करू नका प्लीज. ठीक आहे. 1 महिना दिला आहे ना फॉर्म भरायला त्यांनी, 1 महिना दिला आहे टोटल. तर जा युनिव्हर्सिटीमध्ये, सर मी बाहेर आहे, पर्सनल प्रॉब्लेम, मॅनेज करा. आता मी इथून तुमच्यासाठी माणूस तर नाही पाठवू शकणार की बाबा तू जा आणि मॅडमला हेल्प कर, है ना. आणि क्युरियस आहे तुम्ही वरतून, सो प्लीज असं करा की जाऊन तुम्ही कन्व्हर्जन सर्टिफिकेट लास्ट इयर लास्ट सेमचं घेऊन टाका. बट नंतर प्रोसेसमध्ये तुम्ही परीक्षा होण्याच्या प्रोसेसमध्ये सगळ्या इयर्सचे ऑप्टेन करून घ्या. सगळे तुमच्याजवळ लागतील. लास्टला तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला घेऊन जावे लागतील ते. ठीक आहे, लिहिलं आहे लास्टला तिथे नोटिफिकेशनमध्ये लिहिलं आहे, सगळे लागतील तुम्हाला. ठीक आहे, कन्व्हर्जन सर्टिफिकेट सगळे घेऊन जा. ओके. सो सध्या लास्ट इयरचं काढायचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट फक्त युनिव्हर्सिटीमधून. आता कोणी फोन नका करू की सर माझं चुकलं आहे, वेगळं झालं आहे, हे झालं आहे, ते झालं आहे. ठीक आहे, चुकाच करू नका. राईट. नेक्स्ट.
मार्कशीट मस्ट कंटेन सब्जेक्ट वाईज मार्क्स, टोटल मार्क्स आणि ऑल सेमेस्टर, हे सगळं त्या मार्कशीटवरती असायला पाहिजे. ठीक आहे, सगळ्या सेमेस्टरचे घेऊन जायचे तुम्हाला. राईट. CGPA SGPAचा कोणाचा डाऊट आहे का अजून? कॅरेक्टर सर्टिफिकेट कोणाचे घ्यायचे? अरे सगळं सांगितलेलं आहे रे मित्रा, तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत. मग प्रॉब्लेम काय माहिती आहे का मला, मी सांगतो. अगोदर ॲमेझॉनवरती आपण ऑर्डर करायचो, 4 दिवसानंतर यायची, ओके वाटायचं, आणि घरी आल्यावर छान वाटायचं. मग 1 डे डिलेवरी केली तर ओके वाटायला लागलं, पण छान नाही वाटायला लागलं. मग त्यानंतर आता त्यांनी झेप्टो आणलं, झेप्टो वगैरे वगैरे, तर त्यांची 5 मिनिटात डिलेवरी येते. आता बरं वाटतं. मला माहिती नाही आहे की ज्याच्यानंतर तुमची पेशन्स आणि काय म्हणतात त्याला, ग्रॅटिफिकेशन लेवल किती कमी होणार आहे. म्हणजे झटकीफट विचार केला की वस्तू माझ्या हातात पाहिजे, असं प्रोबॅबली होईल तुमचं. म्हणजे शॉर्ट्स आणि रील्स का चालतात आजकाल? कमी झाले, तुम्ही पेशन्स लेवल कमी झाले. थांबा, व्हिडिओ संपेपर्यंत थांबा, सगळे डाऊट्स क्लिअर होणार आहे. ओके. डन. CGPA SGPAचा कोणाचा मेसेज आहे का अजून? सर माझ्याकडे इंग्लिश, ठीक आहे, मी हे नंतर वाचणार नाही आहे, मी कुठलेच नंतरही. तुम्हाला मला ते जर कवर नाही झाले तर लास्टला मेसेज करायचा आहे. CGPAचं काय? सर CGPAमध्ये फक्त इयर वाईज मार्क्स देतात, सब्जेक्ट वाईज देत नाही. इट्स ऑल राईट. आता आता ह्यांनी लिहिलं आहे बॉम्बे हायकोर्टने, सब्जेक्ट वाईज पण आणा. ठीक आहे, कन्व्हर्जन सर्टिफिकेटमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये ट्राय करा, नाही मिळालं तर इट्स ऑल राईट, तुमचा इश्यू आहे. याचा अर्थ सगळ्यांचा इश्यू होईल ना. जर तुमच्यासोबत प्रॉब्लेम येतो तर सगळ्यांसोबत प्रॉब्लेम येणार, तो प्रॉब्लेम इट्स ऑल राईट. नाही मिळते, नाही मिळते. डाउनलोड फॉर्म आफ्टर फिलिंग. आता तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट असं तर नाही म्हणणार की कायद्यामध्ये लिहिलं आहे नाही देत, पण आम्हाला पाहिजे तर आणूनच द्या, म्हणणारच नाही, होऊच शकत नाही. डाउनलोड फॉर्म आफ्टर फिलिंग द फायनल स्टेज. हां, हे लास्टला द्यायला पाहिजे तुम्ही, है ना, शेवटच आलाय जवळपास. फॉर्म जो आहे तुमचा, जो कुठला फॉर्म भरताय, तुम्ही भरणार आहात 15 तारखेला, तो फॉर्म लास्ट सबमिट केल्यावर जे प्रिंट येतं, तो फॉर्मची प्रिंट काढून घ्या. ती तुम्हाला DVच्या वेळेस सोबत न्यावी लागेल. ठीक आहे, लक्षात ठेवा. हे त्याच्यावरती फोटो चिटकवून तिथे साईन मागितली तिथं लागेल तुम्हाला. तर हा फॉर्मची प्रिंट काढून घ्या. मग टायपिंग स्टेज. अच्छा, काही 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 कलाकार चित्र असे आहेत की ते टायपिंगबद्दलही मला मेसेज करत होते. 20 मार्काला टायपिंग राहील मित्रा, 10 मिनटं राहील त्याच्यासाठी, आणि 400 वर्डची टायपिंग आहे. मिनिमम तुम्हाला 10 मार्क्स घ्यावे लागतील. आधी परीक्षा पास करा, मग याच्याबद्दल बोलू. ठीक आहे. मग त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेज राहील. कधी राहील, काय राहील, याच्याबद्दल फॉर्ममध्ये, नोटिफिकेशनमध्ये काहीही मेन्शन केलेलं नाही. मेजरली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेज इंटरव्ह्यूच्या एक्झॅक्ट अगोदर तुमची राहणार आहे. नेक्स्ट, कॅरेक्टर सर्टिफिकेट. बापरे बाप, खूप प्रश्न याच्यावरती. याच्यावर प्रश्न आणि फोन विचारू नका. कॅरेक्टर सर्टिफिकेट. कॅरेक्टर सर्टिफिकेट काय असतं? कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे तुम्हाला ओळखणारे 2 लोक. ठीक आहे. सर मला ओळखणारे 2 लोक कोण? माझा मित्र आणि माझी फॅमिली चालणार नाही असं याच्यात लिहिलं आहे. तर सर मी असं लिहू का, माझ्या मित्राचा मित्र जो माझा मित्र नाही आहे तर चालणार नाही. जर त्याला तो ओळखीचा पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ओळखीचा पाहिजे म्हणजे इन द सेन्स तो, आणि त्याची ते पदही पाहिजे. ओके, असं बॉम्बे हायकोर्टने स्पेशली सांगितलं आहे का सर? तर सांगितलेलं नाही. बट कॅरेक्टर सर्टिफिकेटमुळे रिजेक्शन झालेत का सर? कॅरेक्टर सर्टिफिकेटमुळे रिजेक्शन झालेले नाही. JTIमध्येही नाही झाले आणि इथेही नाही झाले. मागच्या वर्षी JTIमध्ये नाही झाले, आणि बॉम्बे हायकोर्टच्या ह्यावेळेस पण कॅरेक्टर सर्टिफिकेटमुळे एकही रिजेक्शन झालेलं नाही. ओके, ऑल राईट. आता सर मी कोणाचे देऊ? नीट ऐका. तुमच्या इथे प्रिन्सिपल तर असेल, प्रिन्सिपल, कोणी प्रिन्सिपल असेल, ओके, कॉलेजचा. त्यानंतर तहसीलदार. बाबा तहसीलदार नाही आहे, डॉक्टर. काल रात्री, परवा रात्री JTIचा फॉर्म भरताना मला 2 वाजता एक कॉल आला, मेसेज नाही, कॉल. ठीक आहे सर, मला हे टाकायचं आहे म्हणे फॉर्ममध्ये, आणि मी काय टाकू? मग मी त्यांना सांगितलं हे 2-3 जे इझिली मिळतात ना. प्रिन्सिपल, शाळेचा प्रिन्सिपल, तुम्ही गेलात त्यांच्याकडे, सर मला असा एज्युकेशनचा मला फॉर्म भरायचा आहे, त्यांना स्वतः ते एज्युकेशन देतात. त्यांना फॉर्म भरायचा आहे सर मला, आणि मला कॅरेक्टर सर्टिफिकेट पाहिजे. दे सेड की यू मस्ट नो मी. ओके, सो मला एक कॅरेक्टर सर्टिफिकेट द्याल का तुम्ही? जे सर्टिफिकेट तुम्ही न्याल त्यांच्याकडे, त्याच्यावरती शिक्का आणि सही दोन्ही घ्यायचं आहे बरं का. मग ते तुम्ही
त्यांच्याकडनं तुम्हाला हे घ्यायचं. ते तुम्हाला नाही म्हणतील का? ते नाही म्हणणार. त्यांना माहिती आहे की यार जॉबसाठी पाहिजे, जस्ट मला काय दाखवायचं की आय नो हिम. ठीक आहे. मग डॉक्टर स्वतः एज्युकेटेड व्यक्ती आहे, ते तुम्हाला नाही म्हणणार नाही. तहसीलदार मे बी तुम्हाला नाही म्हणू शकतात. ठीक आहे, तहसीलदार मे बी तुम्हाला नाही म्हणू शकतात, ह्यांच्यावरती जास्त रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. ठीक आहे. सो तुम्ही प्रिन्सिपल इझिली मिळेल, डॉक्टर इझिली मिळेल. आता त्या मुलीनी मला 2 वाजता कॉल केला. ठीक आहे. 2:15 मी त्यांचं 5 मिनटात रिझॉल्व्ह केला इश्यू. 2:15 वाजता मला मेसेज आला, सर पोलीस पाटील चालेल का? मी म्हटलं नाही. 2:30 वाजता परत मला मेसेज आला, सर काय त्यांनी सांगितलं बघा, सरपंच चालेल का? मग त्यानंतर त्यांनी सांगितलं MLA चालेल का? मला तुम्ही 4 वाजेपर्यंत एका गोष्टीत हे करताय ज्याची तुमची वेटिंग पिरियडही आहे, आणि मी तुम्हाला एकदाच एक लिस्ट देऊन दिली, हे व्यक्ती इझिली ॲक्सेसिबल आहे, मग तुम्ही ह्यांचं घ्या ना. सरळ स्पष्ट. जे तुमचे इथे ऑफिसर्स आहेत, आता मला विचारू नका सर PI चालेल का, PSI चालेल का? PIचं घेऊन घ्या. ठीक आहे, PIचं घेऊन घ्या. जे कोणी ऑफिसर्स आहेत त्यांचं घेऊन घ्या. ओके. ॲडव्होकेट, एक ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड सर्व्हिसेस असते, त्यांचं JTI मध्ये एका व्यक्तीचं त्यांचं घेतलेलं आहे. ठीक आहे, ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड त्यांचं घेतलेलं आहे. जसं लॉ झालेलं आहे साधं, तो चालेल का? नाही. बँक मॅनेजर चालेल का? हो. बँक एम्प्लॉई चालेल का? नाही. नका घेऊ. चालेल नाही कुठे लिहिलेलं आहे, नका घेऊ, मॅनेजरकडून घ्या. ठीक आहे. सो थोडी याच्यावर एफर्ट्स घ्या. सर सर्टिफिकेट मला आत्ताच सबमिट करायचं आहे का? हे आत्ताच सबमिट करायचं नाही. ठीक आहे, सबमिट तुम्हाला नंतर करायचं आहे, आता फक्त नावं टाकायची. सो बेटर आहे की तुम्ही आत्ता जाऊन घेऊन या. सर एक केस आहे, तुम्हाला ही पण केस सांगून देतो. सर मी ह्या 2 व्यक्तींचे नावं टाकलेत, याच्यापैकी एक वारला आहे. ओके. आणि आता मी काय करू, अशी एक केस होती. दुसरी केस अशी होती, सर मी हे 2 व्यक्ती रँडम टाकले होते, मला आता ते व्यक्ती माहिती पण नाही कोण आहे, ते मला ओळखत आहे नाही, आता मी काय करू. या 2 केस. एक जो वारला आहे तो बिचारा, तो मुलगा, ही वॉज गुड स्टुडंट आणि इंटरव्ह्यूमध्ये तो डेफिनेटली पास होणार आहे. पण हो रँडम टाकणारा जो मुलगा आहे ना, जो आपल्या स्वतःच्या करिअरसोबत खेळतो, त्याचं काही खरं नाही बाबा. तर अशा व्यक्तींचं पण, ह्या दोघांचं पण ऐन वेळेवरती कुणाचं दुसऱ्याचं ते घेऊन गेले आणि तिथे जाऊन त्यांनी एक्सक्यूज सांगितलं, तर त्यांनी ते दोन्ही सर्टिफिकेट त्यांचे एक्सेप्ट केले. सो कॅरेक्टर सर्टिफिकेटचा खूप जास्त आवाज करू नका. इट्स अ सिम्पल नॉर्मल थिंग, होऊन जाईल तुमचं. ठीक आहे, काही जास्त बिग डील नाही आहे. हे शोधा, मिळाले तर ठीक, नाही मिळाले तर काही तुमच्याकडे समजा PI तुमच्या ओळखीचा नाही, PSI तुमच्या ओळखीचा आहे, घेऊन घ्या यांचं. ठीक आहे. आणि मग आपण नंतर बघूया लास्ट तुमच्या इंटरव्ह्यू स्टेजच्या वेळेस. आणि जे इंटरव्ह्यू स्टेजपर्यंत पोहोचणार आहे त्यांना हे लगेच मिळून जाणार आहे. ठीक आहे, आणि हे इझिली ॲक्सेसिबल आहे, 2 लोक. नेक्स्ट, शुड नॉट बी फ्रेंड ऑर क्लोज फ्रेंड अँड रिलेटिव्ह मी सांगितलं, अँड देन हू, हेही तुम्हाला क्लिअर केलं. कॅरेक्टर सर्टिफिकेटबद्दल काय डाऊट आहेत का? विचारा. डिग्रीच्या लास्ट इयरला आहे, फॉर्म फिल करू, ऑलरेडी आधी सांगितलं आहे. ठीक आहे, याच्याबद्दल मी बोलणार नाही आता. फॉर्म भरू नका बेटा. ठीक आहे. मग प्रिया काय म्हणते, फायनल इयरला 5th आणि 6th सेमिस्टरचे मार्क्स आहेत, मग फक्त तेच टाकू का? आता मला कळतच नाही, परत परत कसं सांगू, फक्त तेच टाका यार. सांगितलं ओरडू ओरडू, मी 10 मिनटं घालवले त्याच्यावर. बरेच स्टुडंट्स तर लाईव्ह असताना पळून गेले. त्याला काय, अरे काय सांगावं लागतं बाबा एवढं. बरं, नेक्स्ट काय, CGPH आहे का अजून कोणी? जे समजवलं आहे मी त्यांचे डाऊट्स देऊ नका माझ्याकडे. ठीक आहे. अदर डाऊट्स, हे नॉर्मल जनरली हे जे डाऊट्स आहेत ना, मेजरली यातले ते कट्ट्यावरचे डाऊट्स आहेत. ते कट्ट्यावाल्या पोरांना येतात ना, एक्झाम कोण घेणार आहे, इंग्लिश असणार आहे की मराठी? ठीक आहे, इंग्लिश असणार आहे की मराठी इज जेन्युइन, बट बाकी एक्झाम कोण घेईल, इट्स लाईक कट्टावाला थिंग. नेम डिफरंट ऑन कास्ट सर्टिफिकेट अँड अदर डॉक्युमेंट्स. म्हणजे तुमचे जे मेजर डॉक्युमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये नाव तुमचं वेगळं आहे, कास्ट सर्टिफिकेटमध्ये नाव तुमचं वेगळं आहे. एक तुम्हाला नोटरी वगैरे करून घ्या, चालेल. ओके, हे चालतं, काय हरकत नाही. आणि कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला कुठे लावायचंच नाही आहे ह्याच्यामध्ये, तो दॅट इज नॉट अ इश्यू. लँग्वेज, कोणत्या भाषेत परीक्षा होणार? या अगोदरपर्यंत बॉम्बे JTIची पण परीक्षा जी मागे झाली, ती परीक्षा पण पूर्ण इंग्लिशमध्ये झाली. आणि ही तुमची बॉम्बे हायकोर्टची एक्झाम पहिली एक्झाम अशी होती
बॉम्बे हायकोर्टने कंडक्ट केली जी बायलिंग्वल झाली. ठीक आहे. आता सर पुढची बायलिंग्वल होणार की नाही? 100% चान्सेस आहे बायलिंग्वलच होणार, दोन्ही भाषेमध्ये होणार, इंग्लिश मराठी दोन्ही याच्यामध्ये होणार. ठीक आहे. असा विचार करत जा ना की असं झालं तर मग किती केसेस येतील. मागचे म्हणतील आम्हाला नाही, पुढचे म्हणतील त्यांना का, है ना. तर हे होणार नाही. मग त्यानंतर हू विल बी कंडक्टिंग द एक्झाम, हे थोडं चुकलं इथे लिहिणाऱ्याकडून. हू विल बी कंडक्टिंग एक्झाम दिस टाईम, एक्झाम आणि एक्झाम टाईमवाला वेगळा डाऊट आहे वाटतं. एक्झाम 1 तासाची असते बेटा. ठीक आहे. हू विल कंडक्ट एक्झाम. ओके, हा खूप मोठा प्रश्न आहे परत. सर फीस 1000 रुपये घेतली आहे, तर एक्झाम कोण कंडक्ट करणार सांगा. फीस 1000 रुपये घेतली आहे, तर एक्झाम कोण कंडक्ट करणार आहे हे सांगा. आम्हाला वाटते की TCS करेल. मेजरली TCSचा फंडा कसा असतो माहिती आहे का? TCSला अगोदरच तुम्हाला खूप आधी सांगावं लागतं. तो बॉम्बे हायकोर्टकडून काही अशी इन्फॉर्मेशन कुठून मिळालेली नाही आहे की TCS एक्झाम कंडक्ट करेल की नाही. बट मेजॉरिटी ऑफ चान्सेस आहे TCS किंवा NTA करू शकतं. कारण की मागच्या वेळेस जी बॉम्बे, आणि कारण सांगतोय बरं का, आणि मी गेस करतोय, आणि हे गेसेस पण काय असतात हेही सांगतो. मागच्या वेळेस जी बॉम्बे हायकोर्ट क्लर्कची एक्झाम झाली ती स्वतः बॉम्बे हायकोर्टनीच कंडक्ट केली होती. ओके. त्याच्यामध्ये जी त्यांनी टायपिंगची एक्झाम कंडक्ट केली, आणि बॉम्बे हायकोर्ट आता म्हणतात ते त्या गोष्टी जात नाही, पण टायपिंगची एक्झाम कंडक्ट केली, त्याच्यामध्ये काही इश्यूज झाले. ठीक आहे. सो बॉम्बे हायकोर्ट डिसाइडेड की रादर दॅन डुईंग इट आवरसेल्फ, लेट एक्सपर्ट हँडल. ओके. सो मेजॉरिटी ऑफ चान्सेस आहे एक्झाम कोणीतरी दुसरे घेणार. ठीक आहे. जर 50-50 असे चान्सेस असतील तर 70-30 असे चान्सेस आहेत. 70% चान्सेस आहेत की एक्झाम बॉम्बे हायकोर्ट घेणार नाही, एक्झाम TCS घेईल. ठीक आहे. TCS किंवा NTA, गव्हर्नमेंटकडे भरपूर ऑर्गनायझेशन असते अशा. ठीक आहे. तर ते घेतील. आता सर याच्यामुळे एक प्रॉब्लेम होणार आहे. ठीक आहे. याच्यामुळे एक गोष्ट होणार आहे. काय? एक्झाम ह्यावेळेस थोडीशी डिफिकल्ट होणार आहे. खूप डिफिकल्ट का? नाही. खूप इझी का? नाही. आधीसारखी का? आधीसारखी तर बिलकुलच नाही. ठीक आहे. एक्झाम डिफिकल्ट होणार आहे. सो PYQs तर मी सेशन्स घेईल आता 1-2 दिवसात PYQचे सेशन टाकेल मी. बट आणि त्याचा आन्सर कसं घ्यायचं, त्याचा आन्सर शोधायचं कसं हे टाकेल, कारण की ऑलरेडी PYQs मी घेतलेले आहेत. तेच व्हिडिओज परत घेण्यात अर्थ नाही. तर आन्सर कसं शोधायचं, थोडं लॉजिकली एक्झाम हॉलमध्ये बसून 1 मिनिटाच्या आत कसं शोधायचं हे बघायचं आपल्याला. 1 मिनिटाच्या आत म्हणतो मी, 1 मिनिटात म्हणजे 60च प्रश्न सोडवून होतील. ठीक आहे. 40 ते 45 सेकंदात तुमचा क्वेश्चन झाला पाहिजे. मग पुढे काय? एक्झाम कोण घेईल? तर एक्झाम कोण घेईल हां खरं तर कोणालाच माहिती नाही आहे. ओके. सो टेलिग्रामवरती गप्पा मारेल मला असं वाटतं, मग ते म्हणतोय. तो ग्रुप म्हणजे म्यूट करण्याशिवाय पर्याय नाही आहे तुमच्याकडे, बट स्टील ग्रुपवरती राहा, जेणेकरून मी जे काय टाकतोय ते तुम्हाला कळेल. अदरवाईज तुम्हाला सांगतो, असे मुलं फालतू असतात, यांच्यासोबत डोकंही लावू नका. जे म्हणतात ना मला तर फिक्स असं वाटतंय, मागच्या वेळेस इथे हे झालं तिथे हे झालं. मी जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतो त्या इन्फॉर्मेशनमध्ये मी ती आयदर आय गेट इट फ्रॉम सम ऑथराइज्ड पर्सन, और असं लॉजिक असतं बघा. लँग्वेज कोणत्या लँग्वेजमध्ये होणार ते थोडं एक सिम्पलचं नॉर्मलचं लॉजिक आहे. ठीक आहे. बट हे कोणालाच माहिती नाही. हे लॉजिक नाही, हा तुक्का आहे. हे 70% 25% हा तुक्का मारला आहे मी एक. ठीक आहे. मी स्वतःबद्दल सांगतोय, सगळे तुक्के मारताय, कोणाचं ऐकू नका. अजून तर कोणाचं ऐकू नका. अभ्यासाला लागा. अभ्यासाची लेवल बरं मला एक सांगा, जर TCS घेणार आहे तर तुम्ही अभ्यास खूप जास्त करणार आहे असं आहे का? आणि जर बॉम्बे हायकोर्ट घेणार आहे तर नॉर्मल अभ्यास करतो असं आहे का? काही असं काहीच नाही आहे. दोन्ही केसमध्ये आपल्याला एफर्ट्स घ्यायचे आहेत. सो प्लीज याच्या मागे पडू नका. ही वायफळ कट्ट्यावरची चर्चा आहे, काही अर्थ नाही. फुल दमखमने अभ्यास करा. सांगतो, वन्स इन अ लाईफ टाईम आहे हे. असं डायरेक्ट तुमच्या पोरांच्या काळात होईल आता, एवढ्या मोठ्या जागा. ठीक आहे. वन्स इन अ लाईफ टाईम. आणि होणार आहे ॲक्च्युली. कोल्हापूर आणि गोवा हे 2 बाकी आहे अजून. ठीक आहे. यांच्या दोघांचं पण येईल, पण एवढ्या जास्त नाही येणार. 300 वगैरे येतील. सो प्लीज ही अपॉर्च्युनिटी घ्या. 4 डाऊट्स आहेत. संदीप काय म्हणताय, माझ्याकडे MSCIT CCCचं नाही, चालेल का? हा डाऊट मी ऑलरेडी सॉल्व्ह केला आहे. MSCIT तुमच्याकडे टायपिंग जे MSCEचं असेल तर तुम्हाला MSCITच्या सर्टिफिकेटची गरज नाही. ओके. एकनाथ काय म्हणतोय, नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक असली तर कोणत्या? फॉर्मच भरला नाही हे पुरं बघा, कोणत्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक करताय? चुकतंय का तुमचं एकनाथची स्पेलिंग स्वतः लिहिता? अश्विनी, सर माझी टायपिंग एक्झाम Jan 2026 मध्ये आहे.
फॉर्म भरू का? नाही. वैशू म्हणते सर माझे भाऊजी बँक ऑफ महाराष्ट्र इथे मॅनेजर आहेत, रिलेटिव्ह आहे, चालणार नाही. ठीक आहे. आणि एकनाथ, माझ्या मते तुमचा डाऊट असा असू शकतो की सर माझं आधार कार्डवरती नाव वेगळं आहे, पॅन कार्डवरती वेगळं आहे आणि 10th सर्टिफिकेटवरती वेगळं आहे. लक्षात ठेवा, हे सगळं चेंज करायला 8-15 दिवसाचा कालावधी लागतो. 1 महिना आहे तुम्हाला फॉर्म भरायला, लगेच करायला टाकून द्या, सगळे सिमिलर करून घ्या. 10th सर्टिफिकेट एक अशी गोष्ट आहे ज्याच्यावरचं चेंज होत नाही, आणि जे तुम्हाला मागितलं आहे फॉर्ममध्ये नोटिफिकेशनमध्ये दिलं आहे 10th सर्टिफिकेट लागतं आहे. ठीक आहे, हे नंतर घेतो मी डाऊट ॲक्च्युली. हू विल बी कंडक्टिंग द एक्झाम इम्पॉर्टंट नाही आहे, जोर लावून अभ्यास करा. जो कोणी कंडक्ट करेल मी फाडेल त्या एक्झामला. ठीक आहे, बेस्ट अपॉर्च्युनिटी ही तर ग्रॅब करायलाच पाहिजे तुम्ही. ठीक आहे. ओपन युनिव्हर्सिटी एलिजिबिलिटी मी सांगितलं, YCMU, इग्नू वगैरे सगळं चालतं. ऑनलाईन और ऑफलाईन, हां, ऑनलाईन और ऑफलाईनमध्ये काय इश्यू आहे माहिती आहे का? ऑनलाईन अँड ऑफलाईन इज ऑल्सो कट्ट्यावरच्या गोष्टी. अभ्यास करणाऱ्यांसाठी ते कामाचं नाही आहे, बट त्यांच्यासाठी एक छोटासा फॅक्टर आहे तिथं जो कामाचा आहे, तो आहे टाईम मॅनेजमेंटचा. जर ऑनलाईन एक्झाम झाली ना तर खूप जास्त असं टाईम मॅनेजमेंट करायची गरज नाही. ऑफलाईन झाली तर टाईम मॅनेजमेंट करावं लागतं. कारण की आत्ता जी क्लर्कची एक्झाम झाली, आम्ही एका कॉलेजच्या मागे बाहेर इथे उभे होतो, आमची पूर्ण टीम ऑल ओव्हर लाईक जिथे जिथे सेंटर्स आहेत तिथे तिथे गेले होते हे. तर त्यांना हे कळालं की मुलं 90% स्टुडंट्स ज्यांना जे विचारलं होतं ते सांगतात की टाईम पुरला नाही. ओके, सो ऑफलाईनमध्ये टाईम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑनलाईनमध्ये थोडंफार इकडे तिकडे एक्कादुक्का होऊन जातं. सो तुम्हाला काय करायचं आहे? आत्तासाठी ऑफलाईन प्रॅक्टिस करा. ओके, गोळे भरायची प्रॅक्टिस, आणि तिथे टाईम मॅनेजमेंट करायचा प्रयत्न करा. ऑनलाईनमध्ये ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होईल. आता ऑनलाईन आणि ऑफलाईन याच्यामुळे तुमच्या अभ्यासावरती परिणाम होणार आहे का? नाही. म्हणजे प्रश्न कसा आहे? फालतू आहे. सो तो प्रश्न परत विचारू नका, ती चर्चा करू नका, ती चर्चा काहीच कामाची नाही आहे. ठीक आहे, अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. बाकी कोणाला असं असू शकतं बरं का, माझं मत तुमचं मत वेगळं, काही बोलतात सर माहिती पाहिजे मला ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे. सो मग एखादं उत्तर ठरवा डोक्यामध्ये, असं शिक्का फेका, कारण की माहिती तर कोणालाच नाही आहे ॲक्च्युली, सगळे तुक्के मारतात. शिक्का फेका, जिकडे तुमचं ऑनलाईनवर आला की म्हणायचं डोक्यात की ऑनलाईन एक्झाम आहे, आणि मग अभ्यासाला लागायचं. मग ऑनलाईन ऑफलाईनच्या याच्यामध्ये पडू नका. ठीक आहे, बेस्ट हीच टेक्निक आहे. मग त्यानंतर काय, वेन विल बी द एक्झाम? ओके, वेन विल बी द एक्झाम? एक्झाम जनरली 6 months फ्रॉम डेट ऑफ पब्लिकेशन. म्हणजे काय, 8 जानेवारी, 8 फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. 8 जून. ठीक आहे, 6 महिने. आता फेब्रुवारी 8 टू फेब्रुवारी, हां, फेब्रुवारी 8 टू फेब्रुवारी मी सांगू शकतो 20, ह्याच्यामध्ये एक्झाम होऊ शकते तुमची. फेब्रुवारी 8 खूप जास्त ओव्हर एम्फसिस केलं मी, बट फेब्रुवारी 20च्या आसपास तुमची एक्झाम होऊ शकते. फेब्रुवारी 20च्या आसपास तुमची एक्झाम होऊ शकते. मग त्यानंतर ही रिटन एक्झाम राहील. मग इथे कुठेतरी एप्रिलमध्ये, एप्रिल एंडिंग किंवा मे स्टार्टिंग मध्ये तुमची टायपिंग होईल, आणि जून 8 पासून तर जून लास्टपर्यंत तुमचा इंटरव्ह्यू होईल. क्लिअर? थोडं इकडे तिकडे होईल बरं का, 1-2-8 दिवसाचा, बाकी जास्त याच्यात चेंजेस होणार नाही. मग वेन विल बी द एक्झाम झालं. इंटरव्ह्यू लँग्वेज, हा चांगला डाऊट आहे. इंटरव्ह्यू लँग्वेज, इंटरव्ह्यूची भाषा कोणती राहील? इंटरव्ह्यूची लँग्वेज जी आहे मेजरली माझ्या मते आत्तापर्यंत जेवढ्या एक्झाम झाल्या होत्या त्याच्यामध्ये, म्हणजे JTIची जी एक्झाम झाली आहेत, याच्या अगोदर जी बॉम्बे हायकोर्टची एक्झाम झाली, JTIची झाली. JTIच्या एक्झाममध्ये त्यांनी मराठी इंग्लिश दोघांमध्ये इंटरव्ह्यू घेतला, आणि जास्त पारडं मराठीकडे होतं. ठीक आहे, म्हणजे मराठीमध्ये इंटरव्ह्यू झाला त्यांचा, असं म्हणू शकतो आपण. काही 1-2 टर्म्स आहेत त्यांनी इंग्लिशमध्ये बोललात, बट उत्तर देणाऱ्यांनी मराठीतच दिले, कारण की ते कम्फर्टेबल होते. ओके, आता तो तुमचा इंटरव्ह्यू आहे, तुम्ही आतून तुमचा व्ह्यू, म्हणजे तुमचा आतला व्ह्यू पाहिजे त्यांना. ओके, सो तुम्ही इंटरव्ह्यू तेव्हाच देऊ शकाल ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात, आणि तुमचं जे ज्ञान आहे, तुमचं जे नॉलेज आहे, त्यांनी ऑलरेडी पेपरमध्ये टेस्ट केलेलं आहे. त्यांना तुमचं ज्ञान पाहायचं नाही. ॲक्च्युली इंटरव्ह्यूचा मिनिंग हा असतो बरं का, त्यांना तुमचं ज्ञान पाहायचं नाही आहे. त्यांना काय पाहायचं आहे की हाऊ गुड ॲज अ पर्सन यू आर. ठीक आहे, सो ते तुम्हाला
त्या हिशोबाने जज करतील. तर इथून पुढचे इंटरव्ह्यू बायलिंग्वल होतील. ठीक आहे, दोन्ही भाषेत होतील, इंग्लिश मराठी. ओके. मग त्यानंतर टायपिंग बॅकस्पेस अलाउड. ओके, हे पण काय आहेत, टायपिंग बॅकस्पेस अलाउड नाही आहे. लास्ट सेमिस्टर स्टुडंट एलिजिबल, लास्ट स्टुडंट सेमिस्टर एलिजिबल नाही आहे. आणि नेक्स्ट नो रिक्वेस्ट, हे मोठं लिहिलं आहे, फॉर चेंज विल बी एंटरटेन. तिथूनच कॉपी पेस्ट करून लिहिलं आहे मी. सो सर मला माझ्याकडनं हे चुकून झालं आहे, तर मी काहीतरी त्यांना जाऊन वगैरे चेंज करू शकते का, शकतो का? तर नाही. एकदा फॉर्म भरला, फायनल सबमिट केला, तर रामाचा बाण सुटलेला आहे, आता काहीच करू शकत नाही. ठीक आहे. सो कोणीही याच्या मागे पडू नका की माझी इथे ओळख आहे तिथे ओळख आहे. हे बघा, ह्या जे सगळे एक्झाम रिलेटेड असतात तुमचे इंटरव्ह्यूज रजिस्ट्रार घेणार आहे. ठीक आहे, तुमचे पण रजिस्ट्रार घेतील आणि JTIचे पण रजिस्ट्रार घेणार आहे. सो रजिस्ट्रारसोबत जरी ओळख असली तरी चेंज होणार नाही, जे फॉर्ममध्ये टाकलं आहे तेच राहील. तो नो रिक्वेस्ट फॉर द चेंज विल बी एंटरटेन. ओके, आता तुमचे डाऊट सांगा. तुमचे डाऊट्स काय काय आहेत? आता तुम्ही एक काम करा ना मॅडम, जे नवीन डाऊट्स येतात ते याच्यावरती नोट डाऊन करा, बाकीचे मी इथे रिझॉल्व करतो. जागा राखीव रिझर्वेशन असता का? हो, रिझर्वेशन रिझर्वेशन नसतं, वेटिंग असतं, रिझर्वेशन नाही. इंटरव्ह्यू मराठीमध्ये आहे का? डिस्कस केलं ऑलरेडी. सारिका काय म्हणते परत, माझं ITI कोर्स झाला आहे, MSc IT झाला आहे आणि इंग्लिश टायपिंग 40 झालं आहे, मी फॉर्म भरू का? हो, बरं, ठीक आहे, एलिजिबल आहात तुम्ही. सारिका इंगळे एलिजिबल. ठीक आहे, फॉर्म भरा. सॅम एक्झाम कधी होणार? डिस्कस केलं आहे. आणि साधना MSCE काय आहे? आन्सर, अरे महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन, ते टायपिंग वगैरे माझा एक व्हिडिओ आहे, आय थिंक MPSC ITIला घेतला आहे मी, त्यात इन्स्टिट्यूशन शिकवलं आहे मी, त्यात शिकवलं होतं की काही इन्स्टिट्यूट असतात त्या रेग्युलेटरी बॉडी असतात. फॉर एक्झाम्पल SSC आहे, ती फक्त एक्झाम कंडक्ट करते. ठीक आहे, फक्त एक्झाम कंडक्ट. मग NCERT सारखं SCERT आहे. ठीक आहे, ते काय करतात, सिलॅबस कंडक्ट करतात, ते सिलॅबस बनवतात. तर तशी एक बॉडी आहे, ही एक्झाम कंडक्टिंग बॉडी आहे. ठीक आहे. प्रवीण म्हणतात, सर MSc IT सर्टिफिकेट आहे पण टायपिंग नाही, फॉर्म भरू का? तर फॉर्म भरू नका, टायपिंग इज इसेन्शियल कंडिशन. एकनाथ करांडे, सर NOC फॉर्मवर डेट काय टाकू? NOC फॉर्मवर डेट आजची टाका, 8 तारीख टाका, किंवा जेव्हा कधी घेताय तुम्ही तेव्हाची टाका, काही इश्यू नाही. फॉर्म भरायच्या अगोदरची टाका, फक्त ज्या दिवशी फॉर्म भरले त्या अगोदरची टाका. संदीप सांगळे म्हणताय, माझ्याकडे MSc IT CCC नाही, चालेल का? टायपिंग जर तुमची याच्यातून झालेली असेल, काय आहे MSc, तर चालेल. एक नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे, चेंज करून घ्या लगेच, एक महिना आहे तुमच्याकडे, चेंज करून घ्या. अश्विनी, सर माझी टायपिंग एक्झाम जानेवारी 2026 मध्ये आहे, फॉर्म भरू का? नाही. अश्विनी, उत्तर आहे नाही. ठीक आहे. वैशू म्हणते, सर माझे भाऊजी, ते सांगितलं तिला, तिच्या भाऊजीला नको त्रास देऊ, ते चालणार नाही. ठीक आहे. मग अजिंक्य काय म्हणतो, सर बॉम्बे हायकोर्टला एका वर्षात किती सुट्ट्या असतात? बरं, ठीक आहे, मी गुगल करून सांगेल तुला. काय गरज रे, आधी सिलेक्ट हो मग बघू. काही विचार, खूप सुट्ट्या असतात, पण दिवाळीच्या सुट्ट्या, क्रिसमसच्या सुट्ट्या, उन्हाळ्याच्या सुट्ट्या, हिवाळ्याच्या सुट्ट्या, काही जर पाऊस आला मुंबईमध्ये जास्त तर पावसाळ्याच्या सुट्ट्या. प्रकाश सर, वैशू काय म्हणते, सर कुठल्या कोर्टचा कट ऑफ कमी लागेल? सगळ्यात कमी कट ऑफ जो लागणार आहे तो छत्रपती संभाजीनगर, म्हणजे औरंगाबाद हायकोर्ट बेंच म्हणतो आपण त्याला, आणि नागपूर ह्यांचा कमी लागणार आहे, 100% शुअर. मग त्यानंतर प्रकाश खेडकर, जॉब परमनंट आहे का? हो, परमनंट आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिस नाही आहे. या अगोदर बॉम्बे हायकोर्ट JTIचा जो छत्रपती संभाजीनगरचा बेंचची झाली होती एक्झाम, तो कॉन्ट्रॅक्ट बेस होता. नागपूर बेंचनी एक घेतली होती क्लर्कची, ती कॉन्ट्रॅक्ट बेसिस होती. आताची जो फॉर्म आला आहे तो कॉन्ट्रॅक्ट बेसिस नाही आहे, तो परमनंट आहे. गुड क्वेश्चन. सर माझं 10th आणि 12th मध्ये नावात स्पेलिंग मिस्टेक आहे,
10th आणि 12thमध्ये आहे. अच्छा, एकनाथ हा पहिलाच वाटतं. अच्छा, म्हणजे 10thमध्ये स्पेलिंग वेगळी, 12thमध्ये स्पेलिंग वेगळी, असं आहे का? मग एक काम करा, छान ऑप्शन देतो तुम्हाला. 10thच्या जे सर्टिफिकेट देतात, 10वीचं सर्टिफिकेट म्हणतो आपण, त्याच्यावरती खाली डेट ऑफ बर्थ असते, त्याच्यावरती जे नाव आहे ना, आत्तापासून तुम्ही ते नाव धारण करा आणि त्या नावाचे सगळे सर्टिफिकेट्स बाकीचे काढून घ्या. कोणते कोणते? आधार कार्ड काढा, पॅन कार्ड काढा, बाकी सगळे सर्टिफिकेट्स त्या नावाच्या हिशोबाने करून टाका. बाकी मग ॲफिडेविट इज द बेस्ट ऑप्शन. हे का ॲफिडेविट काढा. मग कास्ट फिमेल रिझर्वेशन नाही का? नाही. बापरे, नाव तर काहीतरी वेगळंच आहे. ग्लेंक 10 फ्री फायर. हे गेम खेळणार आहेत वाटतं. नेगेटिव्ह मार्किंग आहे का? तर नाही, नेगेटिव्ह मार्किंग नाही. अजून काय डाऊट्स आहेत? फिटनेस क्लब सर, टायपिंग GCC TBCचे लागेल का, की कोणते पण 40 स्पीड चालेल? नाही, महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अंतर्गत जी टायपिंग झालेली आहेत ना, MSCEने कंडक्ट केली, त्यांचं टायपिंग सर्टिफिकेट लागते. ॲस्पिरंट म्हणतोय की सर टायपिंग GCC TBCचे आहे पण MSCIT नाही, चालेल का? हो चालेल. इंडियन म्हणतोय सर लिपिकला खूप वर्कलोड आहे का? हो, वर्कलोड. ह्यार खूप वर्कलोड काय असतं? एवढ्या सुट्ट्या देतात, एवढे पगार देतात, काम करायचं तर काम आहे तर पैसा आहे, ठीक आहे. सो नो वन इज गोइंग टू गिव्ह यू फ्री. ओके, एनिथिंग फ्री, एनिथिंग इन लो कॉस्ट. मेहनत असणार आहे, प्रत्येक नोकरीत मेहनत असणार आहे, कुठलीही करा तुम्ही, ठीक आहे, काम आहे बऱ्यापैकी आहे. अश्विनी सर, माझ्याकडे टायपिंग 30 आहे पण 40 नाही, चालणार नाही? नाही, चालणार नाही. बाकी मी वाचून घेतो. सर बॅचमध्ये लेक्चर बायलिंग्वल आहेत का मराठीमधून? हो, इंग्लिश मराठी दोन्ही राहणार बायलिंग्वल बॅचमध्ये. मी ठरवलं होतं की 50च मुलं घ्यायची यावेळेस, पण जागा जास्त आहेत. सो 100 मुलं घ्यायची ठरवली आहेत. मागच्या वेळेसही 50च घेतली होती, ह्यावेळेस 100 घ्यायची ठरवली आहेत आणि 2 बॅच करायचं ठरवलं आहे. 100-100 म्हणजे माझ्याकडे जी टीम आहे त्या टीमला मी हाफ हाफमध्ये डिवाईड करणार आहे. एक टीम ह्या बॅचसाठी काम करेल, एक टीम दुसऱ्या बॅचसाठी काम करेल. अदरवाईज माझ्याकडे टीम नसते तर आय वुड हॅव नेव्हर टेकन 2 बॅचेस. म्हणजे 200 पोरं घेणार आहेत मी, त्यावरती एकही मुलगा नाही, काही जरी केलं तरी नाही. CGPAचं सांगितलं मी, आधीचं लेक्चर वाचून ऐकून घ्या संकेत. CGPA बापरे. CGPAबद्दल ऑलरेडी सांगितलेलं आहे, परत सांगण्यात अर्थ नाही. आधीचं लेक्चर वाचून घ्या, ऐकून घ्या, त्यामध्ये डाऊट राहणार नाही एवढ्या प्रमाणात मी चर्चा केलेली आहे. फीस किती आहे सर? फीस मॅडमने आत्ता सांगितली. आय गेस फीस जी आहे ती तुमची 5,000 आहे नवीन स्टुडंटसाठी. जे जुने स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी 10% डिस्काउंट येतात आणि जे जुन्याहून जुने स्टुडंट्स म्हणजे ज्यांनी 2 बॅचेस घेतल्यात ऑलरेडी आपल्या, तर त्या स्टुडंटसाठी 50% ऑफ आहे. हां, आणि जी फीस आहे ती 6,000 आहे ॲक्च्युली. पहिले 50 स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी 5,000 आहे. 50 ते 100 6,000 आहे, त्यानंतर नो ॲडमिशन. सर माझ्याकडे GCC TBC सर्टिफिकेट आहे पण 40 नाही, चालणार नाही बेटा. तुम्ही दोनदा सांगितलं, मी दोनदा सांगितलं नाही चालणार. 2 व्यक्ती ओळखीचे कोणते पाहिजे तेही मी लिहून दाखवले, ते बघून घ्या. अगोदरचं मागे करून घ्या, चालेल. किंवा मग थोडं थांबा, हे ऑटोमॅटिक अपलोड होतं यूट्यूबवरती, तेव्हा बघून घ्या. दिव्यांग असं काहीही असो चालेल, तुम्ही फॉर्म भरा. रिझर्वेशन नाही आहे बट सॉरी, दिव्यांगसाठी किती रिझर्वेशन आहे, किती जागात सांगितलं त्यांनी? एक मिनटं द्या मला. एजमध्ये रिलॅक्सेशन पाहिलं आहे मी तुमचं, बाकी कशामध्ये? बेंच ऑफ नागपूर हायकोर्ट 4% पोस्ट रिझर्व फॉर पर्सन विथ डिसेबिलिटी. बस, फक्त डिसेबलसाठी जागा आहेत बघा, फक्त डिसेबलसाठी रिझर्वेशन, बाकी कोणासाठी नाही आहे. ठीक आहे, हे रिझर्वेशन बघून घ्या. 4% आहे. बॉम्बे हायकोर्टमध्ये सगळ्यात जास्त आहे, ऑब्व्हियसली जागाही जास्त आहे. आणि बेंच नागपूर हे आहे आणि छत्रपती संभाजीनगर 13 आहे डिसेबिलिटीसाठी. सॉरी मी हे स्किप झालं माझ्याकडून, कसं काय की
हे काय संदीप रंगारी पर्सन विथ डिसेबिलिटी टायपिंगमध्ये सूट आहे का नाही. तिथे जाऊन तुम्हाला टायपिंग करायची मित्रा. यू मे बी डिसेबल विथ योर हँड्स, मे बी यू वुड बी नॉट बी एबल टू टाईप समथिंग, बट तिथे जाऊन तुम्हाला टायपिंग करायची आहे. ठीक आहे, काही गोष्टी कामं करायच्या. सो सूट नाही मिळणार तुम्हाला तिथे, सॉरी. सर क्लर्क आणि पिऊन असे 2 फॉर्म भरता येतात का. हो सर, या बॅचमध्ये अदर एक्झाम कवर होतील का किंवा दुसऱ्या बॅचमध्ये ही एक्झाम कवर होतील का. मित्रा, हाच तर प्रॉब्लेम आहे आज. पूर्ण क्लासेसचा प्रॉब्लेम काय, आत्ता मी एक दीड तासापूर्वी बघितलं, संपूर्ण बॅच 999 रुपये, आणि तिथं गर्वाने लिहिलं ऑल लेक्चर्स विल बी रेकॉर्डेड. नालायकांनी मागचे म्हणजे म्हणजे आय एम सॉरी टू यूज दिस लँग्वेज, काही लोक असे असतात जे जुने पुणे तुमचे कोणत्या तरी सरळ सेवेसाठी रेकॉर्ड केलेले लेक्चर्स तुम्हाला देऊन टाकतात रेकॉर्डेड, आणि म्हणतात की घ्या बाबा करा प्रिपरेशन. असं नसतं. प्रत्येक एक्झामची, प्रत्येक डिपार्टमेंटची, प्रत्येक मिनिस्ट्रीची वेगवेगळी गरज असते. त्या गरजेनुसार क्वेश्चन पेपर सेट होतात. क्वेश्चन पेपर रँडम हवेत बनत नाही. TCSला दिलं म्हणजे TCS मनमानी करणार असं नाही. TCSला येऊन ते क्वेश्चन त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटला दाखवावे लागतील. ते डिपार्टमेंट त्याला गो करेल. कॅरेक्टर सर्टिफिकेटचं बोललो मी आत्ता. डेट कोणती टाकायची, ती 8 तारखेनंतरची कुठलीही टाका. 8 तारखेनंतरची म्हणजे फॉर्म भरल्यानंतरची कुठलीही टाका. ठीक आहे, चालेल. फॉर्म कुठे भरावा सर, तुमच्या अंदाजे. छत्रपती संभाजीनगर ना. मी सांगितलं संकेत, माझं मत आहे ना छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर आहे बघ. आय एम व्हेरी 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 शुअर की जितके व्ह्यूज मी आधी पण बोललो ह्या व्हिडिओला येणार, त्याच्या व्यतिरिक्त सगळे बॉम्बे हायकोर्टमध्ये फॉर्म भरणार आहे. कमी कट ऑफ, आणि हे फक्त ह्याच एक्झामसाठी नाही, बाकी एक्झामसाठी पण खरं आहे. आणि मुंबईला जाऊन काय कराल, मुंबईची लाईफ खूप घाण आहे. ठीक आहे, ट्रूली. नॉट ओन्ली मी नाही सांगत आहे, मी गेलोच नाही कधी म्हणजे जॉब करायला, बट बाकी जेवढे गेलेत तेवढे सगळे रडत आहेत. ओके. आणि छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूरवाले तर खूप खुश आहे आत्ता बेंच बनला आहे. गोव्यावाले पण बरेच डिस्टर्ब्ड असतात. कॅन्डिडेट शॅल बी अपॉइंटेड इनिशियली ऑन प्रोबेशन फॉर पीरियड ऑफ 2 years. हे मागच्या वर्षी होतं. ड्युरिंग द पिरियड ऑफ प्रोबेशन अंटिल सर्टिफिकेट अबाउट सॅटिस्फॅक्टरी completion of probation period issued, a period is issued for service. हे मागच्या वर्षीचं टाकताय तुम्ही मला. 2 वर्षाचं प्रोबेशन आहे. मागच्या वर्षी काय होतं माहिती का, 2 वर्षाचं प्रोबेशन होतं आणि प्रोबेशन नंतर तुमचं ट्रान्सफर होत होतं. ह्या वर्षी 5 वर्ष तुमचं ट्रान्सफर पण नाही होणार आहे. 2 वर्षाचं प्रोबेशन कम्प्लिशन राहील. आधी काय करायचं, 2 वर्षाचं प्रोबेशन संपवायचं, मग एक प्रोबेशन सर्टिफिकेट असतं, ते देत नाही तुम्हाला लवकर. ठीक आहे, नाही जॉबला लागल्यानंतरचे इश्यूज येते. हे एक दीड वर्ष देणार नाही, कारण की त्यांना माहिती की तुम्ही पळून जातात. ह्या वर्षी त्यांनी फॉर्ममध्येच दिले 5 वर्ष होणार नाही. त्यानंतर कधी देतील सर्टिफिकेट, नो वन नोज. सांगितलं बेटा मी सर्टिफिकेटचं, मी परत नाही सांगत. मी सांगितलंय ते एकदा बघून घ्या, आणि इन डिटेल सांगितलंय. ठीक आहे. मग काय आहे, SCBC लागेल का, नाही. MSCIT सर्टिफिकेट बाकी चल ठीक आहे. ऑलमोस्ट सगळे डाऊट मी क्लिअर केले, ऑलमोस्ट सगळे डाऊट क्लिअर केलेत. मला असं वाटतं आता फोन येणारच नाही, मला यायलाच नको. मुलं काय करतात, ॲडमिशन घ्यायचं नसतं त्यांना. सर मग किती रुपये फीस आहे तुमची असं विचारतात, आणि फीस विचारतात सगळं, आपण फीस सांगितली, मग म्हणतात सर माझी ही चुकी झाली आहे, चालेल का. आणि ॲक्च्युली ते टार्गेट असतं त्यांचं. सो मला मागच्याच वेळेस वाटलं होतं आपण एक लेक्चर घेऊन टाकूया फुल फ्लेज. सर टायपिंग नाही आहे का, सर माझ्याकडे GCC TBC बोललो आपण याच्यावर, आवाज कमी येत आहे. आता झालं लेक्चर, आता आवाजाचं काय जाऊ दे. अजून काय डाऊट्स आहेत का जेन्युइन. अच्छा आहे रे, आवाज बारीक येत आहे, सॉरी यार सॉरी. काही नाही बेटा, 2 years प्रोबेशन असतं ना, त्यानंतर जनरली प्रोबेशनमध्ये काय असतं, जो प्रोबेशन पिरियड असतो त्या पिरियडमध्ये तुम्हाला सुट्ट्या नसतात, सुट्ट्या नाही मारायच्या, डिसिप्लिन राहायचं. त्या प्रोबेशन पिरियडमध्ये हायकोर्टकडे जर काही कंप्लेंट गेली तर त्यांना काढून टाकतात डायरेक्ट. एका 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 व्यक्तीला आत्ताच रिसेंटली नोटीस गेलेली आहे, म्हणजे नोटीस जाते. ठीक आहे, आणि नोटीस जाऊन ते तुम्हाला मग नंतर काढून टाकतात. प्रोबेशन पिरियडमध्ये काढणं खूप सोपं असतं. प्रोबेशन पिरियड संपला म्हणजे तुमचे डिसिप्लिन पिरियड त्यांनी बघितलं तुमचं 2 वर्ष कसं वागतायत. अदर एक्झाम कवर होतील का बद्दल मी सांगून देतो. अदर एक्झाम कवर होणार नाही. इंग्लिश ग्रामर इज ओके.
बट थोडंसं शॅलो मॅनरमध्ये होऊन जाईल अदर एक्झाम कवर हा कोर्स घेतला तर जनरली. म्हणजे मेजरली जी के जी एस मी याला जास्त इन डिटेल घेत नसतात, याला करंट अफेअर्स बेस्ड जास्त क्वेश्चन्स येतात. सर 7thची मार्कशीट नाही तर 10thची जमेल का? अच्छा, तुम्ही पिऊनसाठी म्हणताय का हे? सर 7thची मार्कशीट नाही 10thची जमेल का? 7th क्लास म्हणताय का, वर्ग काय काय करताय तुम्ही हे? थोडं डिटेल लिहा. CRCKT काय ते? बॅकस्पेसचं सांगितलं बेटा, बॅकस्पेसचं नाही चालत. बॅकस्पेस कसं चालणार? मग टायपिंग एक्झामच नाही आहे ती, खेळताय तुम्ही तिथं जाऊन. कोर्ट केस आहे, फॉर्म भरू का? हां, तुमच्यावरती जर कोर्ट केस असेल तर फॉर्म भरा. ठीक आहे, ऐका, पोलीस केस आहे, कोर्ट केस आहे, फॉर्म बिनधास्त भरा, चालतं, सगळं चालतं. ठीक आहे, फॉर्ममध्येच लिहिलेलं आहे. कोर्ट केस असेल तुम्हाला सांगावं लागेल त्यांना माझ्यावर कोर्ट केस आहे म्हणून. ठीक आहे, कोर्टनी तुम्हाला कन्व्हिक्ट केलेलं आहे तर नाही चालणार. कन्व्हिक्ट इन द सेन्स सजा दिलेली आहे तुम्हाला, मग नाही चालणार, कोर्ट केस चालेल. दिव्यांग उमेदवाराची भरती कधी आहे शिपाई पदाची? एक शिपाई पदाच्या आल्या आहेत आत्ता, एकदा बघून घ्या. कोर्ट केसवाला झाला सर माझ्याकडे, ते झालं कोर्ट केस सांगितलं ना बेटा प्रदीप. कोर्ट केस जे आहेत चालतं, काय हरकत नाही. म्हणजे ज्याच्यावरती गुन्हा दाखल झाला याचा अर्थ असा नाही तो गुन्हेगार आहे. ठीक आहे, चालतंय ते. एक्झाम माझ्यामध्ये तरी फेब्रुवारीमध्ये होईल, मिड टू फेब्रुवारी एंडिंग असं धरून चला तुम्ही. 6 महिन्याची प्रोसेस असते ना बेटा. आणि श्रद्धा, मला खूप वाटलं होतं मागच्या वेळेस जी तुम्ही ज्या प्रकारे उत्तर द्यायचे लाईव्ह क्लासेसमध्ये, आपले सगळे क्लासेस लाईव्ह आहेत, रेकॉर्डेड नाही बरं का. श्रद्धा आपल्या जुन्या स्टुडंट आहे. ठीक आहे, त्यांनी खूप छान आन्सर्स द्यायच्या, मी बघायचो. बट एक्झाममध्ये मे बी त्यांच्याकडनं टाईम मॅनेज झाला नाही. सो आय वॉज एक्सपेक्टिंग दिस ॲज अ रिझल्ट. ह्या वर्षी तर नक्की त्यांचा रिझल्ट आहे. सर टायपिंग एक्झाम जानेवारीची स्पेलिंग काय लिहिली बाळा? सोनाली मध्ये आहे, फॉर्म भरू शकते का? नाही, फॉर्म नको भरू. आणि इंग्लिश शिक व्यवस्थित. ठीक आहे, गरज आहे आपल्याला, खूप गरज आहे. सर 3 बँचमध्ये फॉर्म भरावा का, चालेल का? नाही, 3 याच्यामध्ये भरू नका, फक्त कुठल्या एकामध्ये भरा. अभ्यास करावा लागेल संजय, खूप अभ्यास करावा लागेल. डेफिनेटली काढणार श्रद्धा. टाईम मॅनेजमेंट प्रॉब्लेम झाला, हो ना. ॲक्च्युली टाईम मॅनेजमेंटचाच इश्यू होतो आहे मेजरली. रिझनिंगला आणि मॅथ्सला त्यांनी 20-20 मार्क्स दिलेत, स्टुडंट्स तिकडे जातात. आणि रिझनिंग आणि मॅथ्स सगळ्यात जास्त वेळ लागतो. सोपा पार्ट जो आहे इंग्लिश आणि मराठी तो सुटून जातो. कम्प्युटर व्हेरी इझी. आणि 100पैकी मागच्या वेळेसच्या बॅचमध्ये 80 प्रश्न आपल्याच क्लासमधनं आलेत. मी इथे प्रूफ म्हणून तुम्हाला पूर्ण दाखवलेलं पण आहे, मी आणि मॅडमने मिळून. एलिजिबल क्रायटेरिया पॉईंट नंबर 2 कोणता? मी पाठ नाही केला आहे सिलेबस. GCC टायपिंग सर्टिफिकेट आहे का पॉईंट नंबर 2? सांगितलं मी, ते केलं एक्सप्लेन, एकदा लेक्चर ऐकून घेशील. ठीक, काय लिहिलं मला बघू द्या एकदा. पॉईंट मस्ट हॅव पास्ड इंग्लिश टायपिंग एक्झामिनेशन ऑफ स्पीड ऑफ 40 वर्ड्स पर मिनिट अबव और अबव. GCCE एक्झाम कंडक्ट केली पाहिजे त्यांनी महाराष्ट्र, हेच बोललो मी, सांगितलं समजा. ओके, 7thची मार्कशीट नाही तर 10वी. बेटा मला कळतच नाही, 7th क्लास, हा पिऊन ना, हो. 7वीची नसेल तर 10वीची चालेल का? पिऊनच्या पदासाठी मला थोडा वेळ द्या, मी एकदा बघतो आणि तुम्हाला टेलिग्रामवरती सांगतो. ठीक आहे, आय एम व्हेरी सॉरी, मी ते वाचलं नाही अजून. ओके, बस चला. तर एवढेच डाऊट, सगळे डाऊट रिपीट होत आहेत आता. आय एम गोइंग टू वेट नाव, आय एम गोइंग टू स्टॉप नाव ॲक्च्युली. लेक्चर ऐकून घ्या. याच्या व्यतिरिक्त काही असेल तर मेसेज करा. ठीक आहे, चालेल. किंवा आमची पण पर्सनल लाईफ आहे ना एक, सो रात्री अपरात्री करू नका. ठीक आहे, चलो, थँक्यू सो मच.